महाराष्ट्रातील या पर्वताला म्हणतात एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. हरिश्चंद्रगड बघून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो कळसुबाईला. त्यामुळे कळसुबाईच्या जवळ असलेल्या भंडारदरा इथे मुक्काम करायचं ठरवलं. इथे पोहोचल्यावर एक टेंट रेंटने घेतला, तिथे बॅग ठेवली आणि आम्ही भंडारदरा धरणाकडे निघालो. धरणाच्या परिसरातले नजारे बघण्यासारखे होते, त्यामुळे तिथे थोडी फोटोग्राफी केली, निवांत बसलो आणि पाऊस येत असल्यामुळे लवकरच टेंटच्या दिशेने जावं लागलं. भंडारदरा हे ठिकाण काजव्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून आम्ही पण रात्रीचे जेवण केल्यानंतर काजवे बघण्यासाठी गेलो. रात्रीच्या या शांत वातावरणात काजव्याचे हे दृश्य मन शांत करणारे होते. काजवे बघून झाल्यावर टेंट मध्ये गेलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही निघालो कळसुबाईकडे. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेले गाव बारी इथे पोहोचलो. तिथं गाडी लावली आणि आम्ही अंधारात ट्रेकिंगला सुरुवात केली. अंधारात वाट तर काही दिसत नव्हती, पण दिसत होते हे सुंदर दृश्य. दिवस उजेडायला लागला होता आणि वाट पण अवघड वाटायला लागली होती. थोडं वरती आल्यानंतर लोखंडाच्या पायऱ्या लागल्या. आम्हाला वाटलं आता आलो आम्ही शिखरावर, पण आम्ही आतापर्यंत जेवढं आलतो त्याच्या दुप्पट वरती जायचं होतं. आम्ही जसं जसं वरती चढत होतो तसं तसं हे धुकं वाढत होतं आणि धुक्यासोबत गार हवाही वाढत होती. हे खूप भारी वाटत होतं, पण काही वेळानंतर धुकं इतकं वाढलं की वाट नाहीशी झाली. आम्ही चालत राहिलो आणि खूप वेळ चालल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो कळसुबाई शिखरावर. वरती गेल्यावर कळसुबाईचं दर्शन घेतलं आणि नंतर जे पाहिलं ते अनरियल होतं. सह्याद्री जणू काही स्वर्गच वाटत होती. अंगावर येणारे हे गार वारे आणि सह्याद्रीचे हे मनमोहक दृश्य कायम आठवणीत राहणार होतं. काल मी हरिश्चंद्रगडावर इंद्रवज्राबद्दल ऐकलं होतं आणि ते प्रत्यक्ष पाहायला भेटलं. खूप वेळ आराम केल्यानंतर आणि गप्पा मारल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वरती चढण्यापेक्षा खाली उतरणं भारी वाटत होतं. उतरण्याबरोबरच ऊन पण वाढत चाललं होतं, त्यामुळे आम्ही पटापट खाली उतरलो आणि जवळच असलेल्या एका वडाच्या झाडाखाली बसलो आणि विचार करत बसलो की परत कधी येता येईल सह्याद्रीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी.